नमो बुद्धाय। नमो धम्माय। नमो संघाय। साधु साधु साधु। संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा संदेश देणारे, दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत, गंभीर, चतुर आणि निष्कलंक होतं, असे ते देव आणि मनुष्यांचे शास्ता, सुगत जीन तथागत, लोकविद मनाचे सारथी, विश्ववंदनीय तथागत बुद्ध, निसर्गातील समस्त मानव सत्वांच्या प्रती उदात्त मंगलमेत्ता उत्पन्न करून सारा मानव समाज दुःखातून दुःखमुक्त करण्यासाठी स्वय तथागत बुद्धांनी त्यांच्या सम्यक प्रज्ञेला सार्वजनिक करून अनंत लोक दुःखमुक्तीसाठी निसर्गाच्या दुःखमुक्तीचा मध्यमा पटिपदा प्रकाशित केला. ती तथागतांचा दुःखमुक्तीचा मध्यमा पटिपदा बुद्ध उदान, बुद्धवाणी, बौद्धम्म या बुद्ध उदानाच्या प्रती आणि या बुद्ध उदानास अनंत लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता विशेष रूपाने एक संघ समूहाची नितांत गरज आहे. तथागतांच्या महान संकल्पनेतून स्थापित तथागतांचा तथागत प्रमुख भिक्खू संघ आणि 2500 वर्षानंतर पुन्हा एकदा प्राचीन जम्बूद्वीपाचे बुद्धत्व विद्यमान कोटी कोटी भारतीय मनास प्राप्त होऊ दे. ज्या महापुरुषाच्या ऐतिहासिक धम्मक्रांती प्रभावाने प्राचीन जम्बूद्वीपाचे बुद्धत्व विद्यमान कोटी कोटी भारतीय मनास प्राप्त झाले आणि धन्य धन्य झाली ही भूमी, असे ते धम्मचक्र परिवर्तनाचे अनुप्रवर्तक पूजनीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित सद्धम्मातीत सद्धम्मशील प्रिय श्रावक वर्ग, आज आपण बऱ्याच दिवसानंतर थेट प्रक्षेपित स्वरूपाच्या स्ट्रीमवरती आज काम करत आहोत आणि आज विशेष दिवस आहे की आज 26 नोव्हेंबर 2020 अर्थात भारतीय संविधान दिवस. समग्र जगाला प्रभावित करून टाकणारा, स्वातंत्र्यानंतर समग्र जगाच्या इतिहासामध्ये घडलेला हा ऐतिहासिक दृष्टिकोन की ज्याने उभं विश्व प्रभावित झालं आणि तद्वतच समग्र विश्वाला अशा प्रकारचा एक उदंड विश्वास प्राप्त झाला की आता भारत देशाला लाभलेले, प्राप्त झालेले आणि मोठ्या कष्टाने मिळविलेले देश स्वातंत्र्य अनंत लोकांसाठी अबाधित ठेवण्याकरिता भारतीय लोकशाहीला दीर्घ आयुष्य देण्याकरिता अत्यंत आवश्यक असलेला एक
संस्कार एका महापुरुषाच्या द्वारा समग्र देशाला प्राप्त झाला. आणि एक महापुरुष, एका महापुरुषाच्या समवेत काम करणारा त्या महापुरुषाच्या दृष्टिकोनातला वर्ग जेव्हा त्या महापुरुषाने आखलेल्या, नेमलेल्या, जेवढ्या म्हणून लोकशाहीला समर्पक आणि लोकशाहीला मजबूत करणाऱ्या विचारांचा जथ्था एकत्र बांधून आता आमच्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे दीर्घकालीन स्वातंत्र्य ठरावे. आमच्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सार्वजनिक स्वातंत्र्य ठरावे. आमच्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे या देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारे स्वातंत्र्य ठरावे. आमच्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे तळागाळातील दीन दुबळ्या आणि सर्वांगाने क्षीण झालेल्या एका वर्गापर्यंत पोहोचावे. आणि म्हणून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा खरा हकदार असलेला या देशातला शेवटचा नागरिक, की ज्याच्यापर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा पूर्ण अर्थ पोहोचावा, लाभ पोहोचावा, देश स्वातंत्र्य झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनात आलेल्या स्वातंत्र्याचे परिवर्तन त्याला दिसून यावे. आणि म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्यास सार्वजनिक रूपाने समाज आणि विशेष रूपाने त्या समाजातील स्त्री पुरुष, तरुण तरुणी आणि प्रत्येक वर्गातल्या भारतीय नागरिकास त्या स्वातंत्र्याचा अनुभव घेता यावा. आणि म्हणून त्या स्वातंत्र्याचा अनुभव करून देणारी विचारसरणी आज 20 नोव्हेंबर 1949 रोजी पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष, घटना मसुदा समितीचा प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना, संविधान, त्याच्या मसुद्याची निर्मिती करणे, त्याच्यातले कंटेंट, त्याच्यातला भाग आणि भारतीय संविधानाची निर्मिती करत असतानाच विशेष रूपाने या देशातल्या समग्र नांदणाऱ्या जाती, धर्म, पंथ, वंश, परंपरा, मान्यता या सर्वांचा विचार करून येथील विविध राज्य, येथील त्या विविध राज्यांच्या असलेल्या भाषा, कल्चर, संस्कृती, सामाजिक मूल्य आणि त्या सामाजिक मूल्यांच्या बरोबर विशेष रूपाने पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्यास अबाधित ठेवणारा प्रयत्न, आणि तो प्रयत्न पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ऐतिहासिक तत्वज्ञानातून तयार झालेला भारतीय संविधानाचा मसुदा आज 20 नोव्हेंबर
1949 रोजी देशाला समर्पित झाला. अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समवेत भारतीय संविधान निर्मितीमध्ये योगदान आपला कंट्रीब्युशन व्यक्त करणारी जेवढी काही सभासद मेंबर्स विचारवंत होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक वेळेला त्या प्रत्येकाकडूनच येणाऱ्या प्रत्येक निर्णयास, प्रत्येक सूचनांना अत्यंत समर्पक रूपाने, मोठ्या मनाने स्वीकारण्याचा मानस ठेवला. आणि जर भारतीय संविधानास समर्पक रूपाने असलेली सूचना असेल, तळागाळातल्या माणसापासून ते प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगाचा रक्षण करणारा विचार असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते खुल्या दिलाने त्याचा स्वीकार करून घटना मसुद्यामध्ये त्याला इन्क्लूड करून घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या समग्र प्रवासामध्ये निर्मितीच्या इतिहासात आपण जाणार नाही, आणि म्हणून आज तुमच्याशी संवाद करताना, भेटताना आणि आज विशेष रूपाने संविधानाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान रूपी स्वतंत्र भारताला दिलेली अनमोल भेट, प्रेशियस गिफ्ट गिवन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन द फॉर्म ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भेटीने समग्र देश, काश्मीर ते कन्याकुमारी या दरम्यान जेवढे म्हणून धर्म, जाती, पंथ, भाषा, भूमी, भौगोलिक परिस्थिती या सर्वांगीण गोष्टींचं रक्षण करणारं एक कवच भारतीय संविधानाच्या रूपाने पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला बहाल केले. हा 71 वर्षाचा प्रवास आता आज संपत आलेला आहे, आणि म्हणून समग्र जगातील लोकशाही प्रणालीला मानणाऱ्या देशांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वारा दिलेल्या ह्या श्रेष्ठ, अत्यांतिक श्रेष्ठ भेटीचा सत्कार, सन्मान, आदरातिथ्य केले. आणि म्हणून अमेरिका असेल, इंग्लंड असेल, भारतीय संविधान रूपी लोकशाही समर्पित मूल्यांच्या बाबतीमध्ये समग्र जगातील लोकशाही मानणाऱ्या देशांनी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची मोठ्या प्रशंसेने, उत्कंठतेने चर्चा आणि प्रशंसा केली. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वारा दिलेले भारतीय संविधान हे जगातील आत्यंतिक टोकाच्या लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या संविधानामध्ये उत्कृष्ट दर्जाचे आहे, अशी जगातील विद्वानांनी मान्यता दिली आहे. जगातील विद्वानांनी, जगातील राज्यकर्ते, जगभरातील तत्ववेते, जगातील राजे, जगातील जिथे लोकशाही नाही तिथल्याही काही लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या भारतीय संविधानाच्या रूपाने या देशाला दिलेलं सर्वात मोठं योगदान आणि त्याची चर्चा केली गेली. आणि म्हणून ती प्रेशियस गिफ्ट का आहे? जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिले नसते तर कोणीतरी लिहिले असते, कोणीतरी तयार केले असते, पण ते तेवढंच प्रांजळ, स्पष्ट, लोकशाही पूरक आणि समग्र भारतीय नागरिकांच्या नीतिमूल्यांचा रक्षण करणारं ठरलं असतं का?
हा कायम प्रश्न या समग्र लोकांच्या तुमच्या माझ्या निदर्शनास आला असता. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाला निर्मित रूपाचं अंतिम स्वरूप दिले आणि अंतिम तयार झालेलं भारतीय संविधान आम्हा तुम्हा आणि स्वतंत्र भारताला बहाल केले. मग पंडित जवाहरलाल नेहरू असतील आणि त्यांच्या बरोबर काम करणारा त्या काळातलं कॅबिनेट असेल, त्यावेळेला त्या सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मिती कार्याला अत्यंत प्रभावी मनाने स्वीकारही केला आणि विशेष रूपाने हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वारा तयार झालेले संविधान म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा या कार्याचा गौरव आणि साधुवाद सुद्धा दिला गेला. आणि म्हणून ज्यावेळेला आज आपण म्हणतो की ही एवढी प्रेशियस गिफ्ट का आहे या देशासाठी, आणि म्हणून ज्या वेळेला भारतीय संविधानाच्या बाबतीतला निर्मितीचा प्रवास, अगदी भारतीय संविधानाचं पहिलं पान काय असावं, म्हणजे हे एवढं सोपं आणि एवढं सलग कार्य नाही आहे की बाबासाहेब बसले आणि पेन घेतली आणि धडाधडा लिहून टाकलं. नाही, भारतीय संविधानाच्या प्रारंभिक पेज पासून बाबासाहेबांनी त्याच्यात अत्यंत काळजीपूर्वक लक्ष दिले की पहिलं पान काय असावं, भारतीय संविधानाची सुरुवातच कशी असावी. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये आपला विचार कधीच कोणावरती थोपवला गेला नाही. बाबासाहेब म्हणाले की होय, तुम्हाला काय वाटते ती गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवा, आणि ती जर गोष्ट समाज हित आणि देश स्वातंत्र्याला समर्पक असेल तर तिचा स्वीकार केला जाईल. तुम्ही दिलेली सूचना जर सामाजिक हित आणि देश स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी नसेल तर तिला कोणत्याही पद्धतीने भारतीय संविधानामध्ये स्वीकारल्या जाणार नाही. या दोन गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी ठामपणे समिती सभासद आणि त्यावेळच्या सर्व जबाबदार व्यक्तिमत्वाला सांगितल्या. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे पथ्य शेवटपर्यंत सांभाळलेलं आहे, पाहिलेलं आहे, जपलेलं आहे की भारतीय संविधानाची निर्मिती होताना दोन मूल्य अत्यंत महत्वाचे आहेत. एक मूल्य जे आहे समाजहित, भारतीय सामाजिक दृष्टिकोनाचे रक्षण, आणि दुसरं आहे देश स्वातंत्र्य हिताचे. देश आणि समाज, समाज आणि देश या दोन्हीही कन्सेप्टला धरून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक नीतिमूल्याला आपण आजही भारतीय संविधान रूपाने तपासून पाहू शकतो. 71 वर्षाचा हा पूर्ण भारतीय संविधान रूपाचा दिवस म्हणून आज पूर्णत्वाला जात असताना काही अंशी आजही काही लोक, म्हणजे बऱ्याच वर्षापासून आपण पाहतो की मागील काही वर्षापासून भारतीय संविधानात बदल करणे आवश्यक आहे, भारतीय संविधान बदलले पाहिजे, भारतीय संविधानात काही बदल करण्याचे धाडसही काही लोकांनी राजसत्तेचा वापर करून ते केलेले आहे. परंतु पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ऐतिहासिक निर्णयामध्ये आपल्याला दिसून येते की तुम्ही काय बदलू शकता, त्याच्यामध्ये कोणकोणते बदल करू शकता, आणि त्याचा एक प्रमुख ढाचा आहे की ज्याला कितीही मोठ्या प्रमाणातली राजसत्ता आली तरी ती राजसत्ता त्या ढाच्याला दगाफटका पोहोचवू शकत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही अनमोल भेट का ठरते, त्याचं कारणच ते आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी देश आणि समाज, आता समाज म्हटलं का त्याला ते इंडियन सोसायटी,
भारतीय समाज, भारतीय समाजाचे हित, भारतीय समाजाचे सर्वांगीण मूल्य जपणारी एक संवैधानिक त्याची मार्गस्थ आणि देशहित, आणि म्हणून समग्र घटना निर्मितीच्या या प्रवासात बाबासाहेबांनी या दोन मूल्यांचा रक्षण करणाऱ्या विचारांचा स्वीकार केला. आणि जराही कुठे एखाद्या संविधानातल्या कलमाने भारतीय नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात येते, मग ते कोणते स्वातंत्र्य? सामाजिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य, सांस्कृतिक स्वातंत्र्य, सामूहिक स्वातंत्र्य, गरीब श्रीमंत या दरीला नष्ट करणारा एक सामाजिक तत्वातलं समतेचं स्वातंत्र्य, या समग्र स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे कलम असतील तर त्याचा स्वीकार केला जाईल. भारतीय नागरिक म्हणून एक जरी स्वातंत्र्य धोक्यात आले तर भारतीय संविधानाची पूर्तता होणार नाही, हे बाबासाहेबांचं मत. आणि म्हणून भारतीय नागरिक म्हणून आपल्या त्या समग्र स्वातंत्र्याचे रक्षण करणारी प्रणाली बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधान रूपाने संग्रहित केली. आणि म्हणून ती भेट प्रेशियस आहे, अनमोल आहे, अद्वितीय, असामान्य आहे. कारण जगाच्या पाठीवरती लोकशाहीमध्ये केवळ लोकांचा विचार केला जातो. समूह, समाज, नागरिक त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून ते सामूहिक स्वातंत्र्यापर्यंत विचार करणाऱ्या विचारसरणीलाच लोकशाही म्हणून बाबासाहेबांनी पुढे आणायचं ठरवलं. लोकशाहीमध्ये केवळ एकाच सत्तेला अधीन असलेल्या विचाराला मान्यता न देता लोकांच्या विचाराने तयार झालेली मान्यता तिचा स्वीकार व्हावा. आणि म्हणून या लोकशाहीमध्ये, भारतीय लोकशाहीमध्ये कितीही मोठी सत्ता, संपदन, पैसा, कितीही मोठा औद्योगिक प्रवास, कितीही मोठा भांडवलदार असेल, परंतु ज्या वेळेला देशाच्या संबंधात एखादा प्रश्न उभा राहतो तेव्हा त्या सत्ताधीश भांडवलशाहीच्या माणसाकडे किंवा केवळ माझ्याकडे अनंत पैसा धनसंपत्ती आहे म्हणून माझ्या विचाराचा स्वीकार करा असा कोणत्याही लोकशाहीमध्ये विचार केला जात नाही. इथे लोकसमूहाचे मत काय आहे हे भारतीय संविधानातलं सर्वात मोठं सौंदर्य आहे की भारतीय संविधानाने कायम प्रारंभी, मध्य आणि अंतिम स्वरूपात सुद्धा लोकमताचा विचार आणि लोकमताचा सन्मान केला आहे. लोकमत काय आहे, जनमत काय आहे, लोकांनी घेतलेला निर्णय काय आहे आणि लोकांनी घेतलेला निर्णय हे जग स्वीकारते की नाही अशा प्रकारचा विशेष रूपाने बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भारतीय संविधानाच्या रूपाने मोठा अधिकार जनतेला दिला, लोकांना दिला, लोकांच्या हातात दिला. आणि म्हणूनच त्याला आपण लोकशाहीचा पुरस्कार करणारे भारतीय संविधान म्हणजे लोकमत. इथे धर्म, जात, पंथ किंवा हा वरच्या जातीचा आहे, तो मोठ्या जातीचा आहे, तो मोठ्या पंथाचा आहे, अशा प्रकारच्या कोणत्याही निर्णयास भारतीय संविधान अनुमती देत नाही. भारतीय नागरिक म्हणून, भारतीय समाज म्हणून सामूहिक रूपाने जो निर्णय घेतला जाईल तो लोकशाहीमध्ये तो निर्णय मान्य असेल, तो अंतिम असेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली ही अनमोल भेट याच्यासाठी आहे
की त्या भेटीमध्ये आणि त्या संविधान रूपी क्षेत्र रूपामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सारे अधिकार, सारी शक्ती आणि निर्णय प्रक्रिया एकाच ठिकाणी केंद्रित करण्याऐवजी सामूहिक भारतीय समाजामध्ये ती निर्णय प्रक्रिया सोपवलेली आहे. आणि म्हणून हे भारतीय संविधान समग्र देशभरातल्या नागरिकांना का एकत्र करते, का एक संघ बनविते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वारा निर्मित झालेले हे भारतीय संविधान लोकांना अधिकार देते. आणि मग ते कोणते अधिकार? ज्यावेळेला आपण लोक अधिकाराची भाषा आपण जाणतो, ओळखतो, लोक अधिकार म्हटलं का तो लोकांचा अधिकार आहे. बाबासाहेब म्हणतात की लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार स्वीकारताना, पाहताना आणि लोकांच्या अधिकाराचं रक्षण करताना तो पार्शियल नसावा, तो मर्यादित नसावा, ते काही अंशी नसावा, तो पूर्णतः असावा. अर्थातच राजकीय लोकांनी बाबासाहेबांच्या सोबत याच्यावरती बरेच डिबेट केलं, वादविवाद झाले. सर्वच अधिकार जर समाज म्हणून समाजाला दिले, सोसायटीला दिले, तर काही मर्यादित राजसत्तेचं काय होईल याची कायम एका वर्गाला चिंता लागली होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र या मर्यादित राजसत्तेच्या प्रती कधीच विचार केला नाही, कधीच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निक्षून म्हणतात की अशा प्रकारचा मर्यादित विचार आणि अशा प्रकारच्या मर्यादित विचारातून स्थापन झालेले संविधान हे दीर्घकालीन लोकशाही टिकवणारे ठरू शकत नाही. आणि म्हणून अंशतः नको, काही टक्केवारीतलं नको, तर पूर्णतः 100% भारतीय समाजाच्या लोकमताचा आणि त्यांच्या सर्वांगीण नीतिमूल्याचा रक्षण करणारा विचार भारतीय संविधान स्वीकार करेल. आणि म्हणून ही अनमोल भेट आहे. तुम्ही सारे राज्य आणि समग्र राज्यातल्या भाषा, हे भारत एकमेव असा देश आहे की जिथे शेकडो भाषा एकत्र काम करतात आणि त्या शेकडो भाषांची प्रत्येक मूल्य भारतीय संविधान रक्षित करते. आणि म्हणून ती अनमोल भेट आहे. आता केवळ भाषाच आहेत का? तर इथे तेवढेच धर्मही काम करतात. इथे हिंदू आहेत, इथे बौद्ध आहेत, इथे मुस्लिम आहेत, इथे जैन आहेत, इथे ख्रिश्चन आहेत, इथे शीख आहेत, इथे पारशी आहेत. प्रत्येक वर्गाला प्रेझेंट करणारा वर्ग आपला धर्म म्हणून इथे स्थापित केलेल्या मूल्यांकडे पाहता भारतीय संविधान त्या प्रत्येक धर्माचे रक्षण करणारा विचार या निमित्ताने प्रकाशित करतो आणि पुढे आणतो. म्हणून ती अनमोल भेट आहे. तुम्ही ज्या धर्माची प्रॅक्टिस करणार आहात त्या धर्माच्या नीतिमूल्याला भारतीय संविधान रक्षित करेल. तुम्ही हिंदू आहात तर तुमच्या हिंदू मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे. तुम्ही मुस्लिम आहात तर धर्म म्हणून, मुस्लिम धर्म म्हणून तुमच्या नीतिमूल्याचं रक्षण झालं पाहिजे. तुम्ही जैन आहात, तुम्ही बौद्ध आहात तर बौद्ध म्हणून तुमच्या समग्र बौद्ध नीतिमूल्यांचं धम्म म्हणून रक्षण झालं पाहिजे. हे भारतीय संविधान केवळ लोकसंख्येने हा धर्म मोठा आहे म्हणून त्यांना अधिक सवलती, मान्यता देऊ अशा प्रकारची कोणतीही शिफारस करीत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान ही या देशाची अनमोल भेट आहे. कारण एखादा धर्म
तो संख्येने कमी आहे. त्या धर्माची अनुयायांची संख्या कमी आहे. काही बोटावर मोजण्या एवढेच लोक तिथे राहिलेले आहेत. आणि तरीही त्या लोकांना त्या धर्माच्या नीतिमूल्याचे रक्षण करायचे मानस आहे. तर भारतीय संविधान म्हणते की पूर्णतः त्या मर्यादित जनसंख्या असलेल्या धर्माचे रक्षण झाले पाहिजे. If that person want to practice as his religion, then our Indian Constitution will protect that religion. काय सुंदर कल्पना आहे. मर्यादित लोकांचा धर्म जरी असला तर धर्म म्हणून त्या लोकांना त्या धर्माच्या नीतिमूल्यांचे, संस्कृतीचे, विचाराचे पालन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि त्याच वेळेला समग्र देशभरामध्ये एक धर्म संख्येने अनंत आहे, अमर्याद आहे. जिकडे तिकडे त्या धर्माला मानणाऱ्या लोकांची संख्या आहे. आता भारतीय संविधान त्या लोकांच्या संदर्भातही तेच म्हणत आहे की तुम्ही ज्या धर्माचे रक्षण करू पाहता, तुम्ही ज्या धर्माचे पालन करू पाहता, तुम्ही संख्येने जरी अमर्याद असले तरी भारतीय संविधान तुम्हाला संख्येने तुम्ही अधिक असल्यामुळे अमर्याद प्रकारच्या सुविधा, स्वातंत्र्य देतच नाही. जे मर्यादित लोकांना स्वातंत्र्य आहे, धार्मिक स्वातंत्र्य, तेच अमर्याद जनसंख्या असलेल्या लोकांनाही प्रदान केलेलं आहे. आणि म्हणून या देशातले धर्म समान आहे. इक्वल रिलीजन पॉलिसी, सर्व धर्म समभाव. कोणता धर्म उच्च कोटीचा नाही आणि दुसरा धर्म कोणताही नीच कोटीचा नाही. एखाद्या धर्माला अमाप महत्व देऊया आणि दुसऱ्या धर्माला कमी महत्व देऊया, अशा प्रकारचं विभाजित मूल्यमत भारतीय संविधानाने कधी स्वीकारलेले नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं धार्मिक स्वातंत्र्य हे समान आहे. म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची भेट ही अनमोल आहे. कारण इथे एक धर्म दुसऱ्या धर्मावरती कधी हावी होत नाही. त्याचं कारण आहे भारतीय संविधान. अन्यथा इथे अनाचार आणि धर्माची अंधाधुंदी माजली असती. एक धर्म दुसऱ्या धर्मावरती कुरघोडी करून त्यांना नष्ट करण्याचाही प्रयत्न केला असता आणि एक धर्म दुसऱ्या धर्माचा कट्टर वैरी बनून नरसंहार झाले असते. तरीही स्वातंत्र्याच्या या समग्र प्रवासामध्ये 75 वर्षाच्या या कालावधीमध्ये अनेक वेळेला एवढ्या कठोरतेचं अनुमोदन करणारं भारतीय संविधान दिल्यानंतरही या देशातल्या काही कर्मठ, अमानसिक, अधार्मिक आणि दोन धर्मामध्ये वितुष्ट निर्माण करणाऱ्या लोकांनी धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आणि तो आपण पाहत आहोत. एका विशिष्ट काल मर्यादेनंतर पुन्हा पुन्हा धर्म वितंडवाद, वितुष्टवाद आणि त्या धर्माच्या वादातून मानवी नरसंहार करण्याचा एक अमानवीय विचार कधी ना कधी तरी पुढे येतोच. आणि ते रोखण्यासाठी एकमेव विचार पुढे येतो आणि ते म्हणजे भारतीय संविधान. तुम्ही जर धर्म म्हणून एखादी दंगल करत असाल तर कठोर कलम करून ठेवलेले आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोघांमधलं संतुलन सांभाळण्याचं सर्वात मोठं काम, कार्य आज जर कोणी करत असेल तर ते केवळ भारतीय संविधान करत आहे. दोन्हीमध्ये. आणि म्हणून ती अनमोल भेट का होत आहे, त्या भेटीचं
कौतुक आपल्याला का करावं लागते की बाबासाहेबांनी काय दिलं या देशाला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अशी अनमोल भेट दिली की ज्या भेटीमध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता, बाबासाहेब म्हणतात ह्या दोन्ही सत्ता जर संतुलित नसतील, बेलगाम झाल्या, तर समाजाची हानी होणार, घात होणार, शेकडो वर्ष समाज पाठी जाणार, शेकडो वर्ष समाजाची प्रगती पाठी जाणार. धन, संस्कृती, एज्युकेशन आणि तुम्ही निर्माण केलेले हे देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहीलच की नाही याचा दावा करणे मोठं कठीण आहे. आणि म्हणून पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधान रूपाने ही अनमोल भेट देताना या गोष्टीचं बारकाईने पाहिलं की ही राजसत्ता आहे आणि ही धर्मसत्ता आहे. राज आणि धर्म या दोन गोष्टीचे संतुलन साधणारा एक मध्यम मार्ग, मिडल पाथ, बाबासाहेबांनी पूर्णतः शोधला, दिला आणि समाजापर्यंत तो प्रकाशित केला. आणि मग आजही आपण कधीतरी पाहतो एका धर्माने दुसऱ्या धर्माच्या अनुयायावरती हमला केला. मग तो दिल्लीला झाला, तो कलकत्त्याला झाला, तो मुंबईला झाला, तो हैदराबादला झाला, तो उत्तर प्रदेशमध्ये झाला, तो बिहारमध्ये झाला, तो वेस्ट बेंगॉलमध्ये झाला. राजसत्ता या देशामध्ये स्थापित असलेल्या धर्मसत्तेचा वापर राजसत्तेसाठी करू शकते, ही शंका पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीच होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या काटेकोरपणे सूक्ष्म, अत्यांतिक सूक्ष्म दृष्टिकोनाने भारतीय संविधानाची निर्मिती करताना राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोन्ही गोष्टी एकत्र रूपाने पाहताना, समजून घेताना आणि त्याची मांडणी करताना, धर्म म्हणून राजांनी केलेले निर्णय हे धर्मास बंधनकारक असते आणि धर्मामध्ये असलेले मूल्य एक राजसत्ता म्हणून त्यांनी कायम त्याचा आदर करावा. राजसत्ता सामाजिक नीतिमूल्याला रक्षण करणारे विविध नियम तयार करतील तेव्हा धर्माने आड येऊ नये, हे भारतीय संविधान सांगते. राजसत्तेने समाज कल्याणार्थ तयार केलेल्या नियमांना धर्माने कधीच बंधन घालू नये आणि धर्माची जी काही मूल्ये आहेत त्या मूल्याचा सन्मान करण्यासाठी राजसत्तेने कायम बांधील राहावे, कटिबद्ध राहावे. आणि म्हणून ह्या दोन गोष्टी आजही तुम्ही पाहता की या देशाचा पंतप्रधान तो कोण्या धर्माचा असो, कोण्याही जातीचा असो, कोण्याही पंथाचा असो, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री ते कोणत्याही धर्माचा असो, ते कोणत्याही जातीचा असो, एखाद्या शहरातल्या महानगरपालिकेचा महापौर, मेयर ते कोण्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, एखाद्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये किंवा पंचायतमध्ये असलेला एखादा सरपंच तो कोण्याही जातीचा असो, तो कोण्याही धर्माचा असो, भारतीय संविधानाने दिलेल्या प्रत्येक नीतिमूल्याचा आदर करणे त्यास बंधनकारक आहे. किती श्रेष्ठपणाने बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा पंतप्रधान जरी असेल, या देशाच्या पंतप्रधानाच्या अवस्थेतला जरी माणूस असेल, तरीही भारतीय संविधानाच्या मूल्याच्या पुढे जाऊन त्याला कोणताही निर्णय घेता येत नाही. याला म्हणतात अनमोल भेट, प्रमुख ढाचा,
काही जरी झाले, कितीही पॉवरफुल पंतप्रधान डायसवरती जाऊन बसला, चेअरवरती जाऊन बसला, विरोधी पक्षाला पूर्ण क्षीण करून टाकले आणि मला विरोध करणारा विरोधी पक्ष आता उरलाच नाही, मी आता कोणतेही निर्णय घेऊ शकतो, अशा प्रकारची मानसिकता जर एखाद्या पंतप्रधानाने ठेवलीच तर त्याला, त्याच्या मानसिकतेला बंधनकारक ठरेल भारतीय संविधान. संविधानाप्रमाणेच निर्णय घ्यावे. मी अमुक जातीचा पंतप्रधान आहे म्हणून मी त्याच जातीला सपोर्ट करतो. Indian Constitution will not allow to take that type of decision, biased decision. Never. भारतीय संविधान धर्म प्रभावित रूपाने काम करणाऱ्या एखाद्या संवैधानिक पदाला कधीच मान्यता देत नाही. संवैधानिक पोझिशन, घटनात्मक पोझिशन्स, घटनात्मक पद, घटनात्मक पदावरती स्थापित असलेल्या या देशाचा पंतप्रधान, या देशाचा राष्ट्रपती, तर ते या देशातल्या एका ग्रामपंचायतीचा सरपंच जरी असेल तरी त्यांना भारतीय संविधानाने घालून दिलेल्या नीतिमूल्यामध्येच, त्या चौकटीमध्येच राहून काम करावं लागेल. आणि म्हणून अमर्याद राजसत्ता मिळालेल्या लोकांवरती निर्बंध कोण करते? भारतीय संविधान. आणि म्हणून ती अनमोल भेट आहे, प्रेशियस आहे, अतुलनीय आहे, अनुमोदनीय आहे, असामान्य आहे. जगाच्या पाठीवरती, समग्र जगाच्या पाठीवरती का ते भिन्न आहे, का ते वेगळे आहे, का ते अर्थपूर्ण आहे, प्रभावशाली आहे? कारण राजसत्तेच्या, समग्र अमर्याद राजसत्तेला संतुलित करण्याचं धैर्य, सामर्थ्य, ताकद आणि पॉवर भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संग्रहित केली आहे. तसे जर झाले नसते, थोडी कल्पना करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधान हे किती मजबूत आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे या देशातला बहुसंख्य आणि या देशातला अल्पसंख्य, या देशातला अतिश्रीमंत आणि या देशातला अतिगरीब, या दोघांमध्येही संतुलित भावना ठेवण्याचे काम भारतीय संविधान करते. आता हे कसे करते? इंडियन कॉन्स्टिट्यूशन या देशातल्या, समाजातल्या आणि जगात, या देशभरातल्या प्रत्येक अवस्थेमध्ये भारतीय संविधान समानतेचं रक्षण करणारा मार्ग देते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काही वाक्य कोट केलेली आहेत आणि ते बाबासाहेबांनी मसुदा समितीच्या समोर भारतीय संविधानाचा स्वीकार झाल्यानंतर ती वाक्य त्यांच्या भाषणातून ती आलेलीही आहेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की एका देशाचे संविधान हे चांगले संविधान कधी होते? एका देशाचे संविधान हे तेव्हाच चांगले आणि उत्कृष्ट संविधान म्हणून गणल्या जाईल जेव्हा त्या संविधानास वापर करणारे लोक चांगल्या मनाचे असतील. जेव्हा त्या संविधानाचे रक्षण करणारे रक्षणकर्ते चांगले असतील तेव्हा ते संविधान चांगले आहे. संविधान चांगले असूनही चालत नाही, त्या संविधानाचा वापर करणारे लोक जर चुकीचे असतील तर ते संविधान कधीच चांगले होऊ शकणार नाही. हे किती प्रभावशाली एक सेंटेन्स आहे बघा, की बाबासाहेबांनी असं उगाच म्हणून टाकलं नाही की मी लिहिलं म्हणून हे संविधान मोठं आहे. नाही, मी लिहिलं म्हणून हे संविधान आता दीर्घकाळ चांगलंच राहणार आहे, तसंही नाही. एका संविधानाला योग्य रूपाने, योग्य संविधानाची उपमा देण्यासाठी काय पूरक आहे? तर बाबासाहेब म्हणतात त्या त्या काळातील त्या संविधानाचा वापर करणारे लोक कसे आहेत यावरती अवलंबून आहे त्या
संविधानाचा दर्जा, योग्य संविधान की अयोग्य संविधान. म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या बाबतीत आपले विचार मांडताना कधी भेदभाव केला नाही. कधी बाबासाहेब आंबेडकर कोणाच्याही इन्फ्लुएन्स खाली आलेले नाही. बाबासाहेब आंबेडकर एवढा निडर व्यक्तिमत्व होतं, अमर्याद निडरपणाची शक्ती त्यांच्याकडे होती की हे जर मी कलम टाकलं तर मला कुणी काही विचारेल का. बाबासाहेब म्हणतात, जर अशा प्रकारे विचारणार असाल तर मला या मसुदा समितीचा अध्यक्ष म्हणून हे स्वारस्य नाही. कारण जे जे काही कलम मी तयार करत आहे ते कलम या जगातलं उत्कृष्ट संविधान म्हणून मी ते देत आहे. आणि मग बाबासाहेब म्हणतात पुढे की एक संविधान निर्मिती करताना आणि त्या देशाची लोकशाही दीर्घ आणि उत्कृष्ट लोकशाही ही तेव्हाच ठरेल की जेव्हा त्या संविधानाच्या द्वारा सामाजिक मूल्यांची रचना घेऊन एक समाज निर्मिती केल्या जाते. सामाजिक मूल्य, सुंदर शब्द वापरला बाबासाहेबांनी. काय म्हणतात बाबासाहेब की संविधान काय कोणाला सपोर्ट करत आहे. जेव्हा मी उत्कृष्ट संविधान म्हणतो तेव्हा ते उत्कृष्ट संविधान कोणासाठी काम करणार आहे, तर ते उत्कृष्ट आणि अत्यंत चांगल्या दर्जाचं संविधान या देशाच्या सामाजिक रचनेमध्ये काम करत आहे. समाज रचना, सोशल स्ट्रक्चर, समाज रचना. आणि मग ती समाज रचना निर्मिती करणाऱ्याच संविधानाला उत्कृष्ट संविधान म्हणावे. जर संविधान समाज निर्मितीकडे दुर्लक्ष करत असेल तर ते योग्य संविधान म्हणून हे देश कधीही स्वीकारणार नाही आणि जगही त्याची निंदा करेल. म्हणून बाबासाहेबांनी दुसरं वाक्य कोट करताना म्हटलं की हे भारतीय संविधान समाज उत्कृष्ट आणि योग्य समाज निर्मितीसाठी पोषक आहे, पूरक आहे, समर्पक आहे, मार्गदर्शक आहे. या स्वतंत्र भारताचा, भारतीय समाज रचनेच्या निर्मितीचा सारा भाग आपल्या अंगावर घेण्याचं कार्य भारतीय संविधान करणार आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्याच्या प्रभावातून आपल्याला हे दिसून येते की बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी दक्षता बाळगली की हे संविधान स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमध्ये समाज निर्मितीचे कार्य करेल. समाज निर्मिती, फक्त समाज शब्द, भारतीय समाज निर्मिती. आता तिसरं एक वाक्य कोट करतात बाबासाहेब. मग तो कोणता समाज निर्माण करायचा आहे, तो कोणता समाज असला पाहिजे. आणि मग अत्यंत प्रभावशाली बाबासाहेबांनी 4 शब्द वापरले. समाज निर्मितीचे 4 पिलर आहेत की त्यातून समाज निर्माण होतो. आणि बाबासाहेब म्हणतात की या स्वतंत्र भारताच्या लोकशाहीला दीर्घ लोकशाही आणि दीर्घकालीन स्वातंत्र्य म्हणून त्याचा जर आपल्याला उपयोग करायचा असेल तर या 4 तत्वाने तुमची समाज निर्मिती झालीच पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या 4 तत्वांनी युक्त समाज निर्मिती करण्याचे कार्य संविधानाने करावे. काय उत्कृष्ट विचार आहे. पहिल्यांदा कोट केलं की समाज निर्मितीचं कार्य आणि समाज निर्मितीचा भाग देणारं संविधान असलं पाहिजे. म्हणून ती अनमोल भेट आहे. एक घराणं निर्माण करायचं नाहीये, एक धर्म उभा करायचा नाहीये, मर्यादित लोकांना उभं करायचं नाहीये. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला समग्र भारतीय समाज निर्मितीचं काम करायचं आहे. मला म्हणजे भारतीय संविधान. बाबासाहेबांच्या विचारातून प्रगल्भ स्वरूपाने हा एक विचार पुढे आला आणि तो विचार समग्र जगाला प्रभावित करून गेला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना 2 अंग किती दक्ष रूपाने बाळगले. एक अंग समाज
निर्माण करणार. आणि मग समाजच निर्माण करायचा असेल तर तो समाज कसा असावा, त्याचे नीतिमूल्य काय असावे, त्याचे पिलर काय असावे, त्याचा ढाचा काय असावा, त्याचा आत्मा काय असावा. त्याचा आत्मा असावा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय. तुम्ही जर अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये जर तुमच्या लक्षात आले की पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समवेत काम करणारा जो वर्ग होता, राजकीय लोक होते. मला वाटत नाही किंवा माझ्या अभ्यासात नाही की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या आदर्श तत्वांची मान्यता स्वीकारणारा एखाद्याने कोणता तरी एखादा शब्द उच्चार करावा. तो डॉक्टर बाबासाहेबांनी केला. जरी हिंदू असेल तरी त्याला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची गरज आहे. बहुसंख्याक जरी असला तरी त्याला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची गरज आहे. या देशातला दीन दुबळा गरीब जरी असला तरी त्याला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची गरज आहे. या देशातला वर्षानुवर्ष शिक्षित असलेला समाज, त्यालाही समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची गरज आहे. आणि हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित राहिलेला समाज, त्याला सुद्धा समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची गरज आहे. आणि म्हणून समग्र समाजाच्या स्तरामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा पुरस्कार करणारा विचार या देशामध्ये इतिहासात पहिल्यांदा स्थापित केला ते डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्याद्वारा दिलेल्या भारतीय संविधानाने. बाबासाहेब म्हणतात की समाज निर्मिती करताना समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यापैकी एक जरी तत्व कमी झालं तर समाज निर्मितीचे तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. समाज निर्माण झाला आणि समता नाही, समाज निर्माण होणारच नाही. जर असमानतेवर आधारित समाज रचना कोणी करू पाहत असेल तर बाबासाहेब म्हणतात तुम्हीच काय, तुमच्या देशाचे स्वातंत्र्य सुद्धा अबाधित राहणार नाही. जर या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल आणि या लोकशाहीला अनंत काळाची लोकशाही बनवायचं असेल तर समाज निर्मितीचे हे चारही तत्व समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या चारही तत्वाची सांगड घालूनच तुमच्या समाज निर्मितीला उभं करावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे दुसरं वाक्य कोट करताना म्हटलंय की समाज निर्मितीला पूरक असलेल्या या आदर्श लोकशाही समर्पक चार तत्वाने अलंकृत समाजाची निर्मिती घडावी. एक पाचवं वाक्य बाबासाहेबांनी कोट केलंय आणि ते पाचवं वाक्य कोट करताना बाबासाहेब म्हणतात की या देशातला असा जो एखादा धर्म, आता बाबासाहेब म्हणतात की मी धर्म मानतो. बघा, बाबासाहेबांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं, मी धर्म मानतो. पण कोणता धर्म मानतो? फार सुंदर वाक्य आहे बाबासाहेबांचं. आणि हे याच घटना संविधानाला देताना बाबासाहेबांनी या समग्र जगाला हे दिलेलं आहे. म्हणून तर ही अनमोल भेट आहे. बाबासाहेब म्हणतात की होय, मी धर्म मानतो. पहिल्यांदा बाबासाहेबांनी जे लोक धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणून धर्माला निंदा करत होते धर्माची, त्यावेळेला बाबासाहेबांनी आता पुढे जाऊन काय म्हटलेलं आहे, भारतीय संविधान आणि धर्म आणि या धर्माचे सन्मानपूर्वक अनुमोदन करताना बाबासाहेब काय म्हणतात की होय, मी धर्माला मानतो, पण जो धर्म समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या तत्वाचा पुरस्कार करणाऱ्याच धर्माला मी मानतो. स्पष्ट, प्रांजळ, थेट विचार आहेत बाबासाहेबांचे. कोणता धर्म असावा, कोणता धर्म श्रेष्ठ आहे? हिंदू धर्म श्रेष्ठ आहे, जैन धर्म श्रेष्ठ आहे, मुस्लिम धर्म श्रेष्ठ आहे, बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे, शीख धर्म श्रेष्ठ आहे, पारशी धर्म श्रेष्ठ आहे? बाबासाहेब म्हणतात नावाने म्हणून धर्म कधी श्रेष्ठ होणार नाही. ज्या धर्माच्या तत्वामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता
आणि न्यायाचा पुरस्कार केला जाईल, त्याच धर्माचा मी स्वीकार करतो आणि त्यालाच मी धर्म मानतो. जो धर्म समतेचा पुरस्कार करत नाही आणि माणसा माणसात भेद निर्माण करतो, तो धर्मच नाही, हे भारतीय संविधान मानते. काय वाक्य आहे, काय धाडसाचा हा निर्णय आहे. एकीकडे धर्म फोपावलेला असताना आणि बहुसंख्य धर्माचे लोक आमचाच धर्म मोठा म्हणून अत्यांतिक टोकाचं प्रेशर आणताना बाबासाहेब म्हणतात की तुमचा धर्म, यांचा धर्म, माझा धर्म, फलाण्याचा धर्म मोठा कधी होईल? मोठा तेव्हाच होईल की जेव्हा तो धर्म समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा पुरस्कार करणारा धर्म असेल. आणि मग बाबासाहेब म्हणतात की मला पहिल्यांदा ही तत्व दिसली कुठे, तर ती मला बुद्धाच्या विचारात दिसली. बाबासाहेब म्हणतात की होय, जगाने स्वीकारलेला बुद्ध, याच मातीतला बुद्ध, याच मातीतल्या लोकशाहीला प्रगल्भ आणि मजबूत करण्यासाठी सपोर्ट करतो. कारण बुद्धाच्या तत्वज्ञानात आहे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय. जर हे हिंदू धर्मात असेल तर तो श्रेष्ठ आहे, जर ते मुस्लिम धर्मात असेल तर तो श्रेष्ठ आहे, जर तो जैन धर्मात असेल तर तो श्रेष्ठ आहे. पण जर तिथे नसेल तर त्याला धर्म म्हणून आपले संविधान कधीही मान्यता देणार नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाने अलंकृत असलेला धर्म कायम मानवी सुख आणि दुःखाचा विचार करेल. धर्म माणसासाठी असावा, माणूस धर्मासाठी नाही. लोक म्हणतात ना, धर्मासाठी मेलं पाहिजे, मी धर्मासाठी मरायला तयार आहे. संविधान काय म्हणते? नाही, धर्म कधीच तुझा जीव घेणार नाही, माझ्यासाठी मरण पत्कर असं कधी धर्म म्हणणार नाही. कारण धर्म माणसाला दुःखातून मुक्त करणारा समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा मार्ग आहे. जर एखादा धर्म या 4 तत्वांना सोडून जर काही सांगत असेल तर बाबासाहेब म्हणतात तुम्ही त्याला विरोध करा. धर्म म्हणून तिथे कर्मकांड जोपासना कोणी करत असेल त्याचा विरोध करा. कारण भारतीय संविधान तेवढी ऊर्जा, शक्ती आपल्याला देते की विषमतेवर आधारित धर्म तो नको आहे आम्हाला. बंधुभाव न टिकवणारा धर्म, बंधुभाव, ब्रदरहूड, भावाभावातला एक अनुकंपित विचार जर जपणारा नसेलच तुमच्याकडे विचार, तर तो धर्म कसा काय? एका धर्माचा माणूस दुसऱ्या धर्मावरती हमला करून त्याची हत्या करतो, बंधुभाव कुठे इथे आहे? धर्माने स्वातंत्र्य द्यावं. माणसाला अंधश्रद्धेच्या नावाखाली जर त्याने स्वातंत्र्य दिलंच नाही आणि वैचारिक गुलामगिरीत बांधून टाकलं तर तो धर्म म्हणून कधीच त्याची मान्यता आपल्याला स्वीकारता येणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की मी त्याच धर्माला मानतो की जो धर्म समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा पुरस्कार करते. आता तुम्हाला कळलं असेल, तुम्ही अभ्यासक आहात, तुम्ही विद्वान आहात, तुम्हाला प्रभावशाली रूपाने समजलं असेल की आता मग तो कोणता धर्म आहे, आपण ते ठरवा. आता शेवटचं एक वाक्य मी कोट केलेलं सांगतो, कारण माझ्याकडे 2च मिनिटं राहिले. काय आहे शेवटचं वाक्य? जे भारतीय संविधानाच्या निमित्ताने कोट केलेलं बाबासाहेबांचं अंतिम वाक्य. बाबासाहेब म्हणतात, प्रारंभी आणि शेवटीही मी केवळ भारतीय आहे. हे बाबासाहेबांच्या मुखातून अंतिम वाक्य बाहेर पडलं आणि द्विगुणित झाला स्वतंत्र भारत. धन्य धन्य झाला हा स्वतंत्र भारत. द्विगुणित आणि अनंत सुखाला पोहोचला हा भारत. कारण भारतीय संविधान काय म्हणते? मी प्रारंभी आणि शेवटी भारतीय आहे. मी हिंदू नाही, मी जैन नाही, मी ख्रिश्चन नाही, किंवा मी कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा नाही. आय एम इंडियन. फर्स्टली and lastly I am only Indian. मी प्रारंभी आणि शेवटी
केवळ भारतीय आहे, मी केवळ भारतीय आहे, हीच गोष्ट भारतीय संविधानाने हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, बौद्ध, गरीब, श्रीमंत, राजसत्ता मानणाऱ्या, राजसत्तेला न स्वीकारणाऱ्या प्रत्येक स्तरातल्या माणसावरती अधोरेखित केली आणि ते अंतिम आहे, ते बंधनकारक आहे. मी प्रथम आणि शेवटीही भारतीय आहे, मी भारतीय आहे, मी भारतीय आहे. प्रिय सज्जन हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान रूपी दिलेली ही अनमोल भेट तुमच्यासोबत संवाद रूपाने शेअर करताना माझं पूर्ण आयुष्य संपेल, पण ही संवाद यात्रा संपणारच नाही, मोठा विचार आहे. आणि म्हणून आज 71व्या भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर 2020 रोजी तुम्ही आणि मी आपण सविस्तर रूपाने चर्चा केली. आपण आयुष्यभर याच्यावरती काम करूया. बाबासाहेबांनी कोट केलेले अनेक वाक्य आहेत की जे मला आज पूर्ण सांगता आली नाही, ती नक्कीच आपण पुढे जाऊन काम करूया. जाता जाता एकच लक्ष रूपाने लक्षात ठेवा की भारतीय संविधानाने अनमोल भेट काय दिली, तर होय, मी या देशातला केवळ आणि केवळ भारतीय नागरिक आहे. मी प्रारंभीही, मध्येही आणि शेवटीही, मी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो तरी सुद्धा मी केवळ भारतीय म्हणून जगेल. आपण जगावं हीच भावना व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांकरिता मैत्री भावना. साधू साधू साधू. काय म्हणतो, काय सांगतो? आपल्याला ह्याच्याबद्दल सांगायचं होतं ना, ओ म्हणून मी तुम्हाला ते 2 वेळा दाखवलं.